नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता कापसाच्या फवारण्या चालू झालेल्या आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हा विचार असतो की कापसाची पहिली फवारणी काय घ्यावी. कारण की प्रत्येक शेतकरी आपापल्या परीने फवारणी घेत असतात. तर जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल की पहिली फवारणीत काय कोणतं केमिकल वापरायला पाहिजे, तर कापूस पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेत मावा, तुडतुडा याचा प्रादुर्भाव थोडा जास्त असतो. तर त्याच्यासाठी तुम्ही एक इमिडाक्लोप्रिड 17.8% सिस्टेमिक इन्सेक्टिसाईड आहे. हे धानुकाचं मीडिया म्हणून येते. बाकी कंपन्यांचे पण प्रोडक्ट येतात इमिडाक्लोप्रिड, तर ते घेऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त एक ॲसिटामायप्रिड हे पण पांढरी माशी, तुडतुडे, माव्यासाठी चांगल्या प्रकारे नियंत्रण करते. तर एक मीडिया म्हणजे इमिडाक्लोप्रिड किंवा ॲसिटामायप्रिड या दोनपैकी कोणतेही एक स्प्रेमध्ये घेऊ शकता. आणि पावसाचं सीझन असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा पण प्रादुर्भाव असते. कुठे कुठे कापसाचं पीक पिवळं दिसते. त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यासोबत एक बुरशीनाशक वापरणं पण गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही एक 22 कार्बेंडाझिम किंवा एक नागार्जुनाचं आहे कॉम्बी प्लस किंवा UPLचं साप पावडर. तर त्याच्यामध्ये कार्बेंडाझिम 12% आणि मॅन्कोजेब 63%, या दोनपैकी कोणतेही एक बुरशीनाशक. आणि त्याच्यासोबत विद्राव्य खत, कारण की पिकाला अन्नद्रव्याची खूप जास्त आवश्यकता असते. क्रॉप खूप छोटे असतात. तर त्याच्यासाठी 19-19 विद्राव्य खत. आपण खतं तर जमिनीतून देतच आहोत, पण पानाद्वारे पण खत शोषून घेतले जाते. त्याच्यासाठी 19-19 त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता. आणि याचा डोज मीडिया जर घ्यायचं असलं तुम्हाला इमिडाक्लोप्रिड, तर 10 ml 15 लिटरला. ॲसिटामायप्रिडसुद्धा 10 ग्राम प्रतिपंप 15 लिटर. आणि कॉम्बी प्लस मॅन्कोजेब कार्बेंडाझिम 40 ग्राम. आणि 19-19 80 ते 100 ग्रामपर्यंत तुम्ही एका पहिल्या फवारणीत घेऊ शकता. आणि जर तुम्हाला 19-19 किंवा दुसरं कोणतं टॉनिक जर वापरायचं असेल, तर सगळ्यात मस्त टॉनिक PIचं एक बायोविटा एक्स म्हणून येते. याच्यामध्ये बरेचसे दुय्यम अन्नद्रव्य पण आहे, ज्याच्यामध्ये सल्फर, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, बोरॉन, आयरन, मॅग्नीज, कॉपर, झिंक. तर हे तुमच्या पिकाच्या वाढीसाठी आणि पिकाला निरोगी ठेवण्यासाठी, त्याच्या व्यतिरिक्त पिकाला हिरवेगारपणा म्हणजे हरितद्रव्य वाढवण्याचं पण खूप चांगलं काम करतात. तर हे काही प्रोडक्ट आहे जे तुम्ही पहिल्या किंवा दुसऱ्या फवारणीत सुद्धा घेऊ शकता. एक इसाबियान म्हणून पण येते सिंजंटाचं, ते पण खूप मस्त टॉनिक आहे. तर याच्यापैकी आता सांगितलेल्या औषधीपैकी तुम्ही कोणतेही औषध स्प्रेमध्ये घेऊन स्प्रे करू शकता. धन्यवाद.